आणि याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये देखील काही उपाययोजना केल्या जात आहेत। मुंबई विमानतळावरील 57 विमानं ही रद्द करण्यात आलेली आहेत। इराण युद्धाचा विमानसेवेवर परिणाम झालेला आहे। इस्रायल इराण या देशांमध्ये प्रवास करू नका, भारत सरकारने नागरिकांना या सूचना केलेल्या आहेत। इराण इस्रायल युद्धाच्या वाढत्या तणावामुळे भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षिततेचा इशारा जारी केलाय, ज्यात पुढील सूचनेपर्यंत इस्रायल प्रवास न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। मुंबई विमानतळावरून इराण इस्रायलला जाणारी शनिवारी संध्याकाळी 6 पर्यंत 57 विमानं ही रद्द करण्यात आलेली आहेत आणि त्यात 24 येणाऱ्या आणि 43 जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे। तर मुंबई विमानतळावरील जवळपास 57 विमानं रद्द करण्यात आलेली आहेत। इराण युद्धाचा विमानसेवेवर परिणाम झालाय। इस्रायल इराण या देशांमध्ये प्रवास करू नका असं भारत सरकारने नागरिकांना सूचना केलेल्या आहेत। तर तिकडे दिल्लीमध्ये देखील घडामोडी घडतायत। दिल्लीमध्ये देखील काही विमानं रद्द करण्यात आली आहेत। इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका उडालेला आहे। अनेक विमानं उड्डाण हे स्थगित करण्यात आले, त्यामुळे प्रवासी या ठिकाणी अडकलेले आहेत। दिल्ली विमानतळावर अनेक प्रवासी अडकलेले आहेत। दिल्लीमधील मध्य पूर्वेतील परिस्थितीमुळे विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे आणि विस्कळीत झाल्यामुळे IGI विमानतळावर प्रवासी अडकलेले आहेत। त्या अडकलेल्या एका प्रवाशाने काही माहिती सांगितलेली आहे। आपण दिल्लीहून सौदीला जाणार होतो, पण विमान उड्डाण रद्द करण्यात आलं। 14 तास वाट पाहावी लागलेली आहे, पण अद्यापही कोणतेही विमान मिळालेलं नाही अशी माहिती तिथल्या प्रवाशांकडून देण्यात आलेली आहे। तर मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील काही विमान उड्डाण रद्द करण्यात आलेली आहेत। मुंबईमधून नागरिकांनी इराण किंवा इस्रायलला जाण्यासाठी प्रवास करू नये अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर दिल्ली विमानतळावर उड्डाण रद्द करण्यात आल्यानं अनेक प्रवासी हे अडकलेले आहेत।